रे? का हसला? काही नाही. एक मुलगी मुलगा बघायला आली असं बघून जरा आश्चर्य वाटलं. हो का? का रे? नेहमी मुलांनीच मुलीला बघायला जायचं असा काही नियम आहे? आणि लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाच्या घरी राहायला जाणार असते तर नवरा तिच्या पसंतीचा नको? हो, चिल चिल. मला तसं म्हणायचंच नव्हतं अगं. नाही नाही, जाऊ दे. तुझी काही चूक नाही त्यात. पुरुषांना मुळात अशी शिकवणच दिलेली असते. अरे बरं ते सोड. मला सांग, लग्न संस्थेबद्दल तुला काय वाटतं? वाटायचंय काय? मला सध्या लग्नच नाही करायचं. का रे? बरं आहेस ना? हा म्हणजे आहेत, माझी काही कारण आहेत. ऋषी, काही गोष्टी वेळच्या वेळेत झालेल्या बऱ्या असतात. आणि मला विचारशील तर मला तर तू बघता क्षणीच आवडला होता. आणि आपण टीचिंग सारख्या एकाच फील्ड मध्ये असल्यामुळे आपलं छान जमेल असं मला तरी वाटतंय. ऋषी, मी खूप अपेक्षा ठेवून आली आहे तुझ्याकडून. आणि मी काय असं तडकाफडकी निर्णय घे असं म्हणत नाहीये तुला. आपण दोघेही मॅच्युअर्ड आहोत. आपण आपला वेळ घेऊ, एकमेकांना समजून घेऊ, मगच डिसिजन घेऊ. काय रे, तू टेन्शन वगैरे घेतलेस की काय? हे बाबा, जस्ट चिल. एवढं टेन्शन नको घेऊस. आणि मी काय लगेच पळवून नेणार नाहीये तुला. ऋषी सर. ऋषी, अनामिका. हे तुम्हाला दोघांना कुठे काही लागलं नाही ना? ठीक आहात ना? हॅलो नयनतारा मॅम. हाय. अरे बस बस. वेलकम वेलकम. ए, तू कमळी आहेस राईट? हाय, मी अनामिका गाडगीळ. नाम तो सुना ही होगा, नाही? होय, नयनतारा मॅडमनी आत्ताच सांगितलं. ए कमळी, पण तू कमाल आहेस ग. म्हणजे घरची परिस्थिती इतकी बेताची असूनही गावातून मुंबईत शिक्षणासाठी आलीस. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने लढतीयस. वाव, दॅट्स ग्रेट. ए, तुझ्या गावातल्या शाळेत मला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलव ना, मला आवडेल यायला. बर, तुझी ती जिगरी निंगी कुठे आहे? ती नाही दिसत आहे. हिला माझ्याबद्दल एवढं कसं माहित? आणि निंगीबद्दल बी? ती कॉलेजला असेल, नाहीतर घरला गेली असेल. एक मिनिट. नाही म्हणजे मला कळतच नाहीये, तुम्ही दोघी एकमेकींना आधीपासून ओळखता का? हो, असं समजा की आम्ही खासच आहोत. वाव, तुमचं घर किती सुंदर आहे. तुमची पर्सनॅलिटी दिसते प्रत्येक गोष्टीतून. थँक्यू. आय लाईक्ड इट अँड आय लाईक यू टू. थँक्यू. मला तुमचं घरही आवडलं, मला माझी होणारी सासूही आवडली आणि होणारा नवरा सुद्धा. ग्रेट, सिम्पली ग्रेट. बरं कमळी, मी काय म्हणते, अनामिकाला ऋषीची रूम दाखव ना. नाही म्हणजे कसं, ती रूम सुद्धा बघेल आणि फ्रेश सुद्धा होईल. मी? अगं हो, मग काय झालं? तुझ्या ऋषी सरांची होणारी बायको आहे ती आता. हां, ठीक आहे. एक कवरी, हा? एक कवरी नाही सांभाळता आली, हा? इतका मोठा गोल्डन चान्स कसा काय मिस केला तुम्ही दोघी? युजलेस. यू टफल, यू इडियट. तुम्हाला अक्कलच नाहीये. बस. तुझं थोबाड बंद ठेवायचं. तू पाहिलंस तिथे काय झालं? होतीस तिकडे. ते माहिती तिथे काय झालं. मग काय करू, हा? काय करू? आई, बघितलंस, हिला मोठ्यांशी कसं बोलायचं याची अजिबात अक्कल नाहीये. तिकडे काय झालं हे तू पाहायला होतस. तुझं तोंड घ्यायचं आणि चालू करायचं. हा करेन, कारण की ना तुम्हाला काही अरे गप्पा बसा. काय मूर्खासारखं, हा? इथे प्रसंग काय? अगं तू तिला उगीच इथे ती गौरी हातून निसटून गेलेली आहे. तिला कसं पकडायचं, काय करायचं ह्याच्याविषयी विचार करायचा सोडून तुम्ही आपल्या दोघी चवचव करत बसल्यात.
एकदम गप्पा, अजिबात आवाज नकोय मला. यू माझा- शट अप. तुला मी ना सीधा आता जेलमध्येच भेटते. जेलमध्ये बघू कशी अशी करत बसते. काय? काही वाटेल ते बोलते. काय जेलमध्ये काय? आता एक्सप्लेन करू. ती गौरी ज्या वेळेमध्ये तुला बाय बोलून गेली ना, त्याच्याने खूप क्लिअरली इंडिकेट होतं की ती इधर पोलीसकडे जाईल नाही तर इधर मॅड आजीकडे जाईल. आणि मॅड आजीकडे गेल्यावर तुला मॅड आजी कशी आहे ते माहिती आहे. तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय थांबणार नाही ती. असं काही एक होणार नाहीये, कळलं ना? तुझी ती म्हातारी आहे ना, ती असं काही एक करू शकणार नाहीये. अरे मी आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला सगळीकडे माणसं पेरून ठेवलेली आहे. ती गौरी दिसली नाही दिसली की तिला एकदम पुन्हा दिसताच कामा नये. आता काही ती माझ्या हातून तिची सुटका होणार नाहीये. आणखीन एक, अशी जी सुटका झाली आहे ना, ती राजनला नक्की भेटणार. त्याला भेटण्याचा नक्की प्रयत्न करणार, मला माहिती आहे. आणि महत्वाची गोष्ट तुला माहिती आहे का? कमळी आहे ना, राजन आणि गौरी यांची मुलगी नाही. What? ती स्वतः असं बोलली? हो, ते पण तावा तावाने बोलली. ही कमळी तिची मुलगी नाहीये, तिची मुलगी लहानपणी जळून मेलीये म्हणून. कळलं? आता या गावछापला मी सोडणार नाही. आत्ताच्या आत्ताने या गावछापला घराच्या बाहेर काढ. ए, सोड मला. अरे मूर्ख. ए ए ए काय मूर्खपण आहे हा? पुरावा आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? ती गौरी आहे का तुझ्या पुढ्यात? तिला उभं करणार आहेस का? नाहीये ना, मग गप्प बसायचं.